ड्रग्ज प्रकरणी अहिल्यानगरमधील तो पोलीस अधिकारीही अडकणार. आता थेट आमदारच मागे लागले. अहिल्यानगरमध्ये सध्या एक मोठं ड्रग्ज प्रकरण चर्चेत आलं आहे आणि आता या प्रकरणात थेट एका पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार का, असा मोठा सवाल उपस्थित होतोय. मंडळी, स्थानिक गुन्हे शाखेतील कार्यरत असलेला कर्मचारी श्यामसुंदर गुजर याने जप्त केलेल्या ड्रग्जचीच विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या प्रकरणानंतर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात आलं. पण मंडळी, ज्या मुद्देमाल कक्षात हे ड्रग्ज ठेवण्यात आले होते त्या कक्षाची जबाबदारी फक्त गुजरवर नव्हती, तर त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी एलसीबीच्या निरीक्षकावरही होती. असा मुद्दा श्रीरामपूरचे आमदार हेमंत तोगले यांनी विधिमंडळात मांडला. गुजर एकटाच होता का, की त्याला कोणाचं पाठबळ होतं, या सगळ्या साखळीची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जर वरिष्ठ अधिकारी यात सहभागी असतील तर त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोणताही वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात मदत करत असेल किंवा संरक्षण देत असेल तर तो कोणत्याही पदावर असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं सांगितलंय. आता अहिल्यानगरमध्ये आणखी काही कारवाया होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.